ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 21 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आजचा एपिसोड तिकडनंच त्यांनी जरा उशिरा पाठवला बरं का, पण आजच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त असा युटर्न आलेला आहे. अनपेक्षित असा ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो. शेवटपर्यंत बघत राहा. ठरलं तर मग साक्षीला आज ऑलमोस्ट कळलंय की सचिन तिला फ्रॉड करतोय. बघत राहा प्रेक्षकांनो. आणखीन एक अनपेक्षित ट्विस्ट आहे आणि तो म्हणजे महिपतचा. सांगते पण सगळ्यात शेवटी. सुरुवातीला बघा मैना आणि सदाशिव घरात नाहीये, त्यामुळे खूप चांगलं वाटतंय या सगळ्यांना. आता सहज अस्मिता म्हणते कोणाचं खाणं काढू नये, पण ते 2 जण एवढे बक्का बक्का खायचे ना, ती मैनावती तर 4 जणांचं वाढून घ्यायची आणि म्हणायची पुन्हा की एवढ्यात पुरवेन ह मी. अर्जुन म्हणतो जाऊ दे अस्मिताई, बस बस. अगं आता नको त्यांचे विचार करू, आता फक्त पॉझिटिव्ह विचार कर. पूर्णाजी म्हणतात अस्मिता चालून आलीस ना बाई आज. थोड्या वेळाने विनया येणार आहे आणि ती तुला नवीन योगासनं शिकवणार आहे. अस्मिता म्हणते ए काय ग पूर्णाजी, आज कशाला ग, मी तुला उद्या म्हणाले होते ना. आज मी माझ्या मैत्रिणीसोबत लंच प्लॅन केलाय. कल्पनाताई म्हणतात काय ग अस्मिता, तुला सांगितलंय ना बाहेरचं खायचं नाही. अस्मिता म्हणते अगे मम्मा, ते रेस्टॉरंट चांगलंय, आहे थोडं लांब, पण तिथलं अन्न घरच्या सारखं आहे, एकदम सेम टू सेम. पूर्णाजी म्हणतात अगं हे बाई, घरच्या सारखं खायचं असेल तर रेस्टॉरंट कशाला, ते घरीच खा की, तुझ्या मैत्रिणीला घरीच बोलव जेवायला. सायली म्हणते अस्मिता ताई सांगा ना काय बेत करायचा, मी घरीच बनवते. अस्मिता म्हणते असं काय करता, तुम्हाला मी आनंदी राहायला नकोय की नाही. नाही म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत मला हे आउटिंग गरजेचं आहे, मी जाणार म्हणजे जाणार. प्रेक्षकांनो, आता अस्मिता तिथे जाते रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे सचिनला अगदी समोरासमोर बघते. बरं, अरे त्यांनी आज सगळंच रिव्हील केलंय जवळपास. अर्जुन म्हणत असतो ए अस्मिताई, मला तर वाटतं की तुझं बाळ आल्या आल्या बाहेरच खायला मागेल. अस्मिता म्हणते काय रे अर्जुन, चिडवतो रे मला. सगळे मस्त हसत खेळत असतात. आता तेवढ्यात अश्विनराव आले बरं का आणि बिचारे पाण्यावरच संतुष्टी निभावतायत. म्हणजे पाणी पितो आणि निघून जात असतो ऑफिसला, म्हणजे त्याच्या दवाखान्यात. आता सहज सायली म्हणते अहो अश्विन भाऊजी नाश्ता करा ना. अश्विन आता सायलीकडे असा पाहतो जसं की हिला खाऊ का ठेवू. आता तो म्हणतो तन्वीने बनवलाय का हा नाश्ता. सायली म्हणते नाही अहो पण. अश्विन मग स्वतःच म्हणतो नाही बनवलाय ना, मग मी हा नाश्ता खाणं तुमच्या नियमात बसणार नाही. कल्पनाताई म्हणतात अरे बाबा अश्विन, अरे तुझ्यासाठी नाही आहेत ते नियम. अश्विन बिचारा प्रामाणिक नवरा म्हणतो माझ्या बायकोसाठी आहेत ना ते नियम. त्या बिचारीला स्वतःच्या घरात मनासारखं सुद्धा राहता येत नाही. ती बिचारी तुमचं सगळं ऐकते. बिचारी कुठल्या अँगलनी वाटते याला ती कोणच ठाऊक. पण आता हा पुढे टोमणा मारतो स्वतःच्याच आईला आजीला आणि म्हणतो मी तुमचे नियम मोडायचं पाप काही करणार नाही. असं म्हणून चालला जातो. थँक्यू पण म्हणतो बरं का एक्स्ट्रा, आणि चालला जातो बिचारा उपाशी तापाशी. बिचाऱ्यांना खूप वाईट वाटतं सुभेदारांना, म्हणजे अर्जुनला, पूर्णाजीला. पण पूर्णाजी म्हणतात अगो काय ग कल्पना, आपल्या अश्विनला कळत नाही का, तन्वी आपलं ऐकते कारण तिला स्वयंपाकघरात जायचंच नसतं. कल्पनाताई म्हणतात बिचारा आपला अश्विन रोज बाहेरचं खातोय हो पूर्णाई, आणि ती तन्वी खोलीमध्ये लोळत बसलेली असते. आज तर सकाळची त्या खोलीच्या बाहेर आली सुद्धा नाही. मागणं विमल म्हणते अहो वहिनी, अहो तन्वीताई सकाळच्या बाहेर गेल्यात, अजून आल्या नाहीयेत त्या. सायली म्हणते जाऊ द्या विमलताई, घरात नकारात्मक विषय नाही काढायचे ना, आपलं ठरलंय ना. अर्जुन म्हणतो राईट, बरं चल बायको, मी आता निघतो. हा माझा नाश्ता झालाय, मी निघतो, ऑफिसला पोहोचल्यावर फोन करतो. आता अर्जुन जेव्हा असं बोलतो तेव्हा अस्मिता ना त्याला चिडवायला लागते बरं का, आणि म्हणते अगो बाई आणखीन 15-20 मिनिटांनी लगेच. काय रे अर्जुन, सायलीशी बोलल्याशिवाय तू कसा रे श्वास घेणार. अर्जुन म्हणतो एक काय ग अस्मिता ताई, तू पण ना. मग पूर्णाजी पण चिडवायला लागतात अगं अस्मिता, त्याला श्वास नाही घेता आला ना तर तो फोनवर सायलीचा फोटो पाहून घेईल. कल्पनाताई म्हणतात काय रे अर्जुन, तुझ्या स्क्रीन सर्व्हरवर सायलीचाच फोटो असेल ना रे. आता या सगळ्या जणी हसायला लागतात बरं का. अस्मिता म्हणते अगं नाही ग मम्मा, स्क्रीन सर्व्हर नको म्हणू त्याला, अर्जुनचं लाईव्ह सर्व्हर येते. अर्जुन म्हणतो अगं रे काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं, आज काय मला टार्गेट केलंय का तुम्ही. अस्मिता त्याला जाऊच तो चिडवत असते. शेवटी बिचारा जातो पळत पळत ऑफिसला. जरा लाजतात दोघं नवरा बायको. असो, खेळीमेळीचं वातावरण छान आहे. आता प्रेक्षकांनो अजिबात एपिसोड रिव्ह्यू स्किप करू नका इथून पुढे. आता बघा साक्षी आणि सचिन त्या रेस्टॉरंटला ऑलरेडी पोहोचलेले असतात. साक्षी म्हणत असते ए तू हार्ड ड्रिंक घेणार का रे सचिन. आता सचिन काहीच बोलत नाही. साक्षी म्हणते ए काय रे, अरे किती मीन आहेस रे तू
तू मला विचारलं पण नाहीस की मी हार्ड ड्रिंक घेणार आहे की नाही. आता सचिन म्हणतो सॉरी सॅम. साक्षी म्हणते नो आय डोंट ड्रिंक. पण तरी पण विचारायला तर हवं ना सचिन. आता बघा दोघं एकमेकांशी बोलायला लागतात तेव्हा अचानक हा सचिन तिच्याकडे सारखा बघत असतो. साक्षी म्हणते असं का बघतोयस तू सचिन. मग आता सचिन म्हणतो काय ग सॅम, आपलं नातं किती जुनं आहे ग, म्हणजे 10 वर्षाचं, 4 वर्षाचं का मागच्या जन्माचं. त्यावर साक्षी म्हणते ए सचिन तुला विसर पडलाय का, अरे आपण हार्डली 2-4 आठवड्यापूर्वीच भेटलोय. त्यावर सचिन साक्षीला म्हणतो अगं मला असं का वाटतंय की मी तुला मागच्या जन्मापासून ओळखतो ते. अगं आता उगाच फ्लर्ट करत असतो बरं का प्रेक्षकांनो हा हिच्या सोबत. साक्षी म्हणते अरे असं का बोलतोयस. सचिन म्हणतो अगं तू ना मला खूप आवडायला लागलीयस सॅम, मला ना माझ्या पास्ट बद्दल तुला सगळं काही सांगायचंय. अगं तिकडे ना एक गर्लफ्रेंड होती माझी, फ्लोरिडामध्ये माझं एक अफेअर होतं, पण माझं तिच्यासोबत कधी जमलं नाही ग, तिच्यासोबत तशी अटॅचमेंटच वाटली नाही मला जी तुझ्यासोबत वाटते. आता साक्षी पण चैतन्यबद्दल सांगते बरं का नाव न घेता आणि म्हणते काय रे सचिन तू किती छान मोकळेपणाने बोलतोस रे माझ्यासोबत. अरे सचिन माझ्याही आयुष्यात एक मुलगा होता, माझाही एक पास्ट होता, आमचं नातं तर एंगेजमेंट पर्यंत गेलं होतं, पण तुला खरं सांगू का त्या मुलाची ना लायकीच नव्हती माझ्या आयुष्यात राहण्याची. अरे हिनेच चैतन्याला फ्रॉड केलं होतं प्रेक्षकांनो, कसली आगाव आहे बघा ना. पण आपण या मालिकेतल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय बरं का. आता एवढंच काय तो सीन दाखवलाय आणि आता हा सचिन तिच्याकडे बघून नुसतं स्माइल करतो. आता कदाचित असं तो फ्लर्ट करता करता तिच्याकडनं सगळी खरी माहिती घेतोय असं फील झालं बरं का मला. काहीतरी वेगळंच गौडबंगाल दिसतंय मला या सचिनचं. पण असो, आता सचिन बद्दल साक्षीला सगळं कळतं प्रेक्षकांनो आणि अस्मिताला ती समोरासमोर बघते. बघत राहा प्रेक्षकांनो पुढचा सगळा रिव्ह्यू. आता मध्येच अर्जुनचा सीन त्यांनी घेतलाय. अर्जुन त्याच्या एका क्लायंट सोबत बोलत असतो ऑफिसमध्ये. आता ती मीटिंग त्याची संपली आहे, तो क्लायंट निघून जातो असं डायरेक्ट त्यांनी दाखवलं आणि तो क्लायंट गेल्यावर चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तुझी ती मीटिंग आहे बघ, ती फिक्स करू का आता थोड्या वेळात. मग आता अर्जुन म्हणतो अरे नाही आता कुठलीच मीटिंग नको फिक्स करू, मला ना आज जरा त्या सदाशिव मैनावतीकडे जायचंय, आता कुठलीच मीटिंग फिक्स नको करूस. चैतन्य म्हणतो का, तुला त्या लोखंडेकडे का जायचंय अर्जुन, त्यांच्यावर काही केस वगैरे करतोयस का. अर्जुन म्हणतो नाही रे. अरे इतक्यात नाही चैतन्य, पण या लोखंडेला ना चांगला धडा शिकवायचा आहे बघ. अरे बघ सायली त्या लोखंडेची मुलगी नाही हे मधुभाऊने कन्फर्म केलंय ना, तरी सुद्धा त्या लोखंडेच्या फॅमिली फोटोमध्ये सायलीच्या लहानपणीचा फोटो आलाच कसा. आता प्रेक्षकांनो तुम्हाला कोणाला माहित नसेल तर एक छोटंसं करेक्शन सांगते. काय झालंय माहिती का, सायलीचे जे गाठोडे आहेत ते तन्वीकडे म्हणजे प्रियाकडे ते गाठोडे एक्सचेंज झाले, त्यामुळे जो सायलीचा फोटो अर्जुन समजतोय तो खरं प्रियाच्या लहानपणीचा फोटो आहे. अजून तरी यांना प्रियावर संशय आला नाहीये, पण आज महिपतवर मात्र अर्जुनचा संशय गेलाय. तो कसा, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघा. चैतन्य म्हणतो अरे हो रे माझ्या लक्षातच आलं नाही हे सगळं, अरे आई शपथ हा काय प्रकार असेल रे अर्जुन. अर्जुन म्हणतो तेच तर कळत नाहीये ना, म्हणूनच आज आम्ही लोखंडेकडे जातोय, बघूयात तिथे सगळी खरी उत्तरं आज तरी मिळतायत का. इकडे सचिन आता या साक्षीला म्हणत असतो अगं सॅम जाऊ दे, भूतकाळ तो भूतकाळ असतो, पण आपण दोघं एकमेकांसाठी प्रेझेंट आहोत आणि फ्युचर सुद्धा. आता इथून पुढे तो काही बोलणार साक्षीशी, तेवढ्यात तिथे अस्मिता तिच्या मैत्रिणींसोबत येते बरं का, आणि इथून पुढे असला थरार रंगवलाय त्याने, म्हणजे हा जो सचिन आहे ना त्याचं बरोबर लक्ष जातं अस्मिताकडे. अस्मिताला पाहिल्या तो खूप घाबरतो, एकदम अनइझी फील करायला लागतो आणि तिथे असलेलं मेनू कार्ड आता त्याच्या चेहऱ्यावर धरायला लागतो आणि एकदम डोकं दुखायचं नाटक करतो. साक्षीला कळतच नाही अचानक हा असा विचित्रसारखा का वागतोय, आणि साक्षी तशी खूप स्मार्ट आणि इंटेलिजंट मुलगी आहे, तिला आज बरोबर कळलंय की अस्मिता आणि या सचिनचं काहीतरी कनेक्शन आहे, ज्यामुळे हा सचिन अस्मिताला बघून घाबरलाय. पण आता बघा प्रेक्षकांनो काय होतं, हा खूप असा अनइझी फील करायला लागतो. साक्षी त्याच्या चेहऱ्यावरचं ते बाजूला करत असते आणि म्हणत असते अरे काय होतंय तुला सचिन, काय होतंय. सचिन म्हणत असतो अगं काही नाही ग, खूपच ऊन आहे ग, चल बरं आपण इथून जाऊया. असं म्हणून आता त्या साक्षीचा हात धरतो आणि बाहेर नेतो तिला. आता अस्मिताने धडधडीत पाहिलंय आपला नवरा एका बाई सोबत आहे. अरे बापरे, हे सगळं किती भयंकर आहे प्रेक्षकांनो. आपल्या नवऱ्याला दुसऱ्या एखाद्या बाईसोबत अशा पद्धतीने बघणं हॉरेबल आहे. अस्मिता ते बघते आणि त्यातनं ती बिचारी प्रेग्नेंट आहे. आता हे सगळं पाहिल्यावर तिच्या मनाची अवस्था काय होईल. आता साहजिक आहे कुठलीही बाई करेल तेच तिने केलंय, पण तिची अवस्था ठीक नाहीये.
अस्मिता आधी तर थोडी शॉक्ड होते, थोडा विचार करायला लागते, खरंच हा आपला नवरा होता का? पण आता आपला नवरा म्हणजे स्वतःचा नवरा ओळखून न येणं इतपत काही ती बिचारी वेडी नाहीये. आता तिने खूप वेळ बघितलाय. आता तो सचिन आणि साक्षी दोघं रेस्टॉरंटच्या बाहेर पडलेत. आता मध्ये त्यांनी सायलीचा सीन घेतलाय. पुन्हा आहे सचिन साक्षीचा सीन. बघा, सायली स्वयंपाक करत असते आणि विचार करते ह्यांचा अजून फोन आला नाहीये. काय बाई करू मी या माणसाचं? ऑफिसला गेल्यावर मेसेज करतो म्हणले होते. कामात असले की काही फरक पडत नाही याचा त्याचा. मीच फोन करते आता यांना. आता हिच्या अंगात आलाय बरं का. आता अर्जुन बघतो सायलीचा फोन आलाय. आता चैतन्याला म्हणतो, बघ आला माझ्या बायकोचा फोन. आता फोन उचलल्या बिचारा छान असं रोमॅन्टिक म्हणतो, अगं बायको 100 वर्ष आयुष्य, आत्ताच तुझं नाव काढलं मी. आता लगेच सायली त्याचं ऐकून न घेता म्हणते, हो हो चैतन्य भाऊजींनीच काढलं असेल माझं नाव, कारण तुम्हाला कसं आठवेल ते? अर्जुन म्हणतो, अगं असं का बोलतेस? असं काही नाहीये, अगं मीच तुझं नाव काढलं, विचार विचार. चैतन्याला मी आत्ता सांगत होतो. आता सायली त्याचं वाक्य पूर्ण न होऊ देता म्हणते, माझी बायको खूप भांडकुदळे, डोक्याला नुसतं ताप देते, असंच बोलत होतात ना तुम्ही? अर्जुन म्हणतो, नाही ग सायली, मी त्याला म्हणत होतो की माझी बायको खूप हुशार आहे, माझी बायको परफेक्ट आहे, राईट डिसिजन घेते. आज आम्ही लोखंडेकडे पण जाणार आहोत. चैतन्य बिचारा हसत असतो आणि विचार करत असतो, बरं झालं बाबा आपलं लग्न नाही झालं. आता अर्जुन पुढे म्हणतो, अगं मी सांगतच होतो. सायली म्हणते, ज्याला सांगायचं त्याला सांगितलं नाही ना फोन करून, किती वाजता भेटायचंय ते सांगा. अर्जुन म्हणतो, अगं हो बाई मी तुला फोन करणार होतो. सायली म्हणते, आधी सांगा किती वाजता भेटायचंय ते. अर्जुन म्हणतो 4 वाजता. अर्जुनने वेळ सांगितल्या तिकडनं सायलीने फोन ठेवून दिला सुद्धा. अर्जुन विचार करतो, अरे यार हिने फोन ठेवला पण, अरे अशी कशी आहे रे ही चैतन्य? बघ बघ नेहमी हिची बायकोगिरी चालूच असते. चैतन्य हे करा ते करा, बस एवढंच बोलत असते. चैतन्य म्हणतो, मग तू ते करत असतो का? अर्जुन म्हणतो, नाही. चैतन्य म्हणतो, वा वा, याचा अर्थ अर्जुन सुभेदार त्यांच्या बायकोचं काहीही ऐकत नाही. आता त्याचं चैतन्याचे वाक्य ऐकलं तर मलाच विचित्र वाटलं, कारण अर्जुन जेवढं ऐकतो ना त्याच्या बायकोचं, मला नाही वाटत दुसरं ऐकत असेल. असो, गंमत केली. अर्जुन म्हणतो, ए चुप बस चैतन्य, तू पण ना, बरोबर आहे ना, मीच मूर्ख आहे, कोणाला सांगतोय मी? नाही, तिकडे माझी बायको, तिकडे मागे मागे धीर पण जाणार, तुम्ही दोघं जण ना एका टीम मधले आहात, माहितीये मला सगळं. आता चैतन्य लागतो अर्जुनला हसायला बिचारायला. खरंच त्याला असं वाटत असेल आपलं लग्न नाही झालं तेच बरं झालंय. आता बघा, इथून पुढे सगळा थरार रंगवलाय. आता साक्षीला लगेच डाऊट आलाय बरं का या सचिनवर. सचिन साक्षीला घेऊन त्या रेस्टॉरंटच्या बाहेर पडतो. साक्षी त्याला तिथे थांबवते आणि म्हणते, ए जरा थांब सचिन, अरे काय चाललंय तुझं, थांब जरा. अरे काय रे सचिन, काय प्रॉब्लेम आहे तुला नेमका? सचिन म्हणतो, अगं तिथे ना खूप ऊन आहे ग सॅम, आणि तिथे डस्ट पार्टिकल होते, मला ना असं त्या डस्ट पार्टिकल मुळे ना असं पॅनिक अटॅक आल्यासारखं झालं. सचिनने असं बोलल्या बोलल्या साक्षी म्हणते, काय? अरे तिथे कुठे ऊन होतं आणि असं डस्ट पार्टिकल सुद्धा नव्हते, काही पण सांगतोय असं तू? सचिन म्हणतो, अगं चल ना प्लीज, तू चल ना, मला नाही वाटत आहे बरं, आता कसं सांगू तुला? असं म्हणून आता त्याने तिचा हात धरलाय आणि पुढे पुढे नेतोय बरं का तिला. आता बघा प्रेक्षकांनो, समोरनं मला जरा मधुभाऊंच्या चाळीसारखं वाटलं, म्हणजे कुसुम राहते ना तसं काहीतरी भासलं बरं का ती जागा. असो, तर आता सचिन साक्षीला घेऊन तिथून निघून गेलाय. साक्षी त्याला थांबवत असते पण तो काही साक्षीचं ऐकायला तयार नसतो. आता अस्मिता बाहेर येते रेस्टॉरंटच्या आणि सचिनचा पाठलाग करायला लागते. अस्मिताने अगदी धडधडीत तिच्या नवऱ्याचा चेहरा पूर्ण पाहिलाय बरं का. अस्मिता आता त्याच्या मागे मागे करत असते, हा तोंड लपवून पुढे पुढे चाललेला असतो पायी. आता बघा, जाता जाता या अस्मिताचा ना मोबाईल खाली पडतो, कारण तिला ठेच लागते. आता मोबाईल घ्यायसाठी ती खाली वागते, पण तिला जरा वाकायचा त्रास होत असतो. आता तिला म्हणजे खूप वेळ असं वागताना दाखवलंय आणि तोपर्यंत त्या सचिनने टर्न घेतलेला असतो बरं का. आता बघा काय होतं प्रेक्षकांनो, आपला अंदाज कालचा खरा ठरलाय. अस्मिता आता फोन घ्यायचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यात तिकडनं एक मुलगा येतो आणि तो तिचं हेल्प करतो आणि तो फोन तिला उचलून देतो. अस्मिता त्याला थँक्यू म्हणते आणि अस्मिता पुन्हा सचिनच्या मागे मागे चाललेली असते. आता बघा, थोड्या अंतरावर गेल्यावर सचिन आणि साक्षी असे तिथे गाडीजवळ उभे आहेत आणि आईस्क्रीम खाताय असं भासवलं गेलंय. अस्मिता तिथे जातेच आणि तिथे गेल्यावर असा त्याच्या खांद्यावर हात ठेवते सचिनच्या. आता साक्षी वळून बघते तर काय, अस्मिता, कारण अस्मिताच्या पोटात जोरात कळ येते म्हणून ती विव्हळते. त्यामुळे साक्षीचं लक्ष अस्मिताकडे जातच आणि अस्मिताला ती बरोबर ओळखते. न ओळखण्यासारखं काय येतात, पण साक्षीला आता भीती वाटते की अस्मिताने तिला ओळखू नये म्हणून साक्षी तिकडे तोंड करून घेते. अस्मिता तोपर्यंत या सचिनच्या पाठीवर हात ठेवते, पण तो दुसराच कोणीतरी असतो. आता ही अस्मिता म्हणते, सॉरी. आता चेहरा पाहिल्यावर
तिला जरा गोंधळल्यासारखं होतं, कारण तिने मगाशी पाहिलेला माणूस तिचा नवराच होता आणि आता हा कसं काय बदलला. आता हे सगळं जरा सस्पेन्स आहे बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता आता तिथून निघून जात असते, पण अस्मिताला सॉलिड टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. आता अस्मिता जाते तेव्हा साक्षी तिच्याकडे पाहतच राहते. अस्मिता गेल्यानंतर मग तो सचिन तिथे येतो आणि साक्षी त्याच्यावर ओरडते, काय रे सचिन, अरे काय चाललंय काय तुझं, कुठे गेला होतास तू अचानक. बघा ना, त्या मुलाचं जॅकेट आणि सचिनचं जॅकेट किती सेम होतं, किती योगायोग आहे नाही. असो, तर आता सचिन या साक्षीला खोटं बोलतो, अगं मला ना वॉमिटिंग सारखं वाटत होतं म्हणून मी वॉशरूम मध्ये गेलो होतो ग, आता जरा बेटर फील करतोय, चल ना आपण जाऊयात आता इथून, अगं चल ना आपण निघूयात ना. आता साक्षीला डाऊट येतोय बरं का. साक्षी विचार करते मनात, हे सगळं काय चाललंय, हा सचिन नक्कीच खोट, ही अर्जुन सुभेदारची बहीण मागे मागे का आली आणि त्यातनं याला तिला बघून, या सुभेदारच्या बहिणीला बघून कसं काय पॅनिक अटॅक आला, हे सगळं काहीतरी विचित्र आहे. आता साक्षीला हे कळतंय. आता तो सचिन तिला म्हणतो, चल ना सॅम, अगं मला त्रास होतोय. आता हे फायनली घरी पोहोचलेत. आता घरी आल्या आल्या तो सचिन वॉशरूम मध्ये गेला असतो तेव्हा ही साक्षी तेवढ्या वेळात अण्णाला फोन लावून घेते, महिपतला. आता फोन लावल्या लावल्या महिपत म्हणतो, झालं का दीक्षित साहेबांसोबत खानपान. साक्षी म्हणते, अण्णा खूप मोठा गोंधळ झाला इकडे. महिपत म्हणतो, आता काय झालंय, नाही तू समीरा नाही हे कळलं का त्याला. साक्षी म्हणते, नाही अण्णा, हा जरा वेगळाच गोंधळ दिसतोय. अहो आज आम्ही ज्या रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो ना तिथे ती अस्मिता आली होती. आता अण्णा तिकडनं म्हणतो, कोण अस्मिता. आता ही साक्षी म्हणते, अहो अण्णा असे काय करता, अहो अस्मिता अर्जुन सुभेदारची सख्खी बहीण. महिपत म्हणतो, तुला कसं माहित, तुला कसं काय माहिती की तो सचिन तिला ओळखतो ते. आता साक्षीने झालेला सगळा प्रकार अण्णाला डिटेलमध्ये सांगितलाय, जो आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवलाय. आता हे सगळं ऐकल्यावर महिपतचे जरा विचित्र गोष्टीकडे डोकं फिरायला लागलंय बरं का. महिपतला हे सगळं कळतं. महिपत म्हणतो, काय सांगतेस साक्षी, त्या सुभेदारच्या बहिणीला पाहून तो दीक्षित लपला. तर साक्षी म्हणते, हो ना अण्णा, हे सगळं खूप ऑड आहे, विचित्र आहे हे सगळं. पण अण्णा आता मी ठरवलंय हे सगळं, की मी या सचिनला ना आता जाबच विचारते, येऊ दे त्याला, आता सगळं स्पष्ट विचारते. आता महिपत भारी डायलॉग बोलतो हा प्रेक्षकांनो. महिपत काय म्हणतो बघा. महिपत म्हणतो साक्षीला, नाही 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 पोरी, असं करू नको, बाईचा थेट हल्ला कसा चुकवायचा ना ते पुरुषांना बरोबर कळत असतं. थांब जरा, त्याला जरा बेसावध होऊ दे आणि मग त्याच्यावरती हल्ला कर. साक्षी म्हणते, अण्णा म्हणजे काय मी त्याला जाबच नाही विचारायचा का, काहीच विचारायचं नाही का. महिपत म्हणतो, नाही पोरी, अगं असं दाखव की जसं काही घडलंच नाहीये आणि तुझ्या काहीच लक्षात आलं नाहीये. आता आधी मला त्या दीक्षितचा सगळा इतिहास भूगोल बघू दे पोरी, मग आपण ठरवू त्या दीक्षितला पालखीत बसवायचं का तिरडीवर झोपवायचं. साक्षी आता महिपतचे बोलणं ऐकून म्हणते, अण्णा अण्णा प्लीज प्लीज, हे असलं काही बोलू नका तुम्ही असलं काही बोलायला लागता ना की मला येतं टेन्शन. हे बघा अण्णा, तुम्ही ना जरा शांत डोक्याने सगळी माहिती काढा, तुम्हाला जे जे कळलं ते मला कळवा. आणि तो वॉशरूम मध्ये गेलाय, मी तुमच्याशी बोलते पण तो कधीही बाहेर येऊ शकतो, त्यामुळे मी आता फोन ठेवते अण्णा. असं म्हणून आता या साक्षीने फोन ठेवून दिलाय बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला म्हटलं ना मी, आता ऑलमोस्ट साक्षीला जवळपास सगळंच कळणार आहे. पण असंही होऊ शकतं प्रेक्षकांनो, महिपतला सचिनवर डाऊट येऊ शकतो किंवा अर्जुनवर डाऊट येऊ शकतो. साक्षीला ओळखण्यासाठी सचिनला अर्जुनने पाठवलंय असंही महिपतचा गैरसमज होऊ शकतो. एक माझा अंदाज वर्तवला मी, बघूयात पण पुढे काय घडतंय. इंटरेस्टिंग होता आजचा एपिसोड. आता अस्मिता घरी आली आहे बरं का. ती खूप वैतागलेली असते आणि प्रचंड थकलेली असते आणि टेन्शन मध्ये तर फुल असते. पूर्णाजी आल्याला म्हणतात, काय ग अस्मिता, बेटा आलीस का. अस्मिता काहीच बोलत नसते आणि नुसतं फोन करत असते सचिनला. पूर्णाजी म्हणतात, अगं ये पोरी अस्मिता, अगं काय झालं. अस्मिता ओरडून म्हणते, अगं थांब ना ग आजी एक मिनिटं. पूर्णाजी म्हणतात, काय झालंय, आल्या आल्या कोणाला फोन लावतेस. आता कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई अहो मैत्रिणीशी गप्पा मारून पोट भरलेलं दिसत नाहीये, मैत्रिणीला फोन लावते वाटतं. अस्मिता आता रडूनच बोलते, मी मैत्रिणीला फोन लावत नाहीये, मी सचिनला फोन लावते, तो उचलत नाहीये. पूर्णाजी म्हणतात, अगं मग त्यात काय झालं एवढं अस्मिता. आता अस्मिता रडते मोठ्याने आणि म्हणते, मम्मा पूर्णाजी मी सचिनला पाहिलंय पनवेलमध्ये आत्ता. असं जेव्हा ती बोलते तेव्हा कल्पनाताईंना धक्काच बसतो आणि पूर्णाजीला सुद्धा. आता अस्मिता रडत असते म्हणून पूर्णाजी आणि कल्पनाताई तिला दिलासा देतात. कल्पनाताई म्हणतात, बैस बरं बेटा इथे बैस, हळू हळू जरा हळू, काय झालं सांग बरं नीट मला. पूर्णाजी पण म्हणतात, नीट सांग शांतपणे काय झालंय ते. आता अस्मिताने पण सगळं सांगितलंय की आम्ही जेवायला गेलो होतो ना तिथे सचिन दिसला ग पूर्णाजी आणि त्याच्यासोबत एक मुलगी होती. आता हे सगळं बोलताना बिचारी अस्मिता रडते बरं का. पूर्णाजी म्हणतात, काय अगं तू त्याला जाब विचारायचा ना मग.
अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी मी त्याला थांबवलं, मी गेले त्याच्या मागे, वळवलं पण अगं अचानक तो सचिनच नव्हता. आता कल्पनाताई म्हणतात, अगं म्हणजे काय बोलते बाई तू, तो सचिन होता का नव्हता? आता अस्मिता सगळं सिक्वली सांगते, मी तिथे गेले, मला तो तिथे दिसला, मला पाहिल्यावर तो तिथून चालला गेला, हे सगळं पुन्हा आपल्याला आता तिथे दाखवलंय, कसा कसा त्याने तिला गुंगारा दिला. अस्मिता आता हे सगळं सांगते या दोघींना आणि ती खूप रडायला लागते. कल्पनाताई म्हणतात, अगं ए वेडे, तू त्याच्या मागे धावत बिवत गेली का? अगो काय ग अस्मिता, अगं तुझ्या पोटात कळ आली असती तर? अगं या अवस्थेत जपायचं असतं स्वतःला अस्मिता. अस्मिता म्हणते, मम्मा मला काहीच झालं नाहीये, अगं या गडबडीत तो सचिन निसटला ना. पूर्णाजी म्हणतात, अगं निसटला, अगं तू आता काय बोलली बाई, तू त्याच्या मागे गेली, तू खांद्यावर हात ठेवला, पण तो सचिन नव्हता, मग कसं काय निसटला? ए बाई अस्मिता, अगं याचा अर्थ तुला भास होताय बेटा, तू पण ना रात्रंदिवस सचिन सचिन करत असते, म्हणून तुला तो सचिनच दिसतो सगळीकडे. आता अस्मिताला कळे ना कसं समजावून सांगावं या दोघींना. कल्पनाताई गंमत करतात आणि म्हणतात, नाहीतर काय, उगाच बाई स्वतःला त्रास करते पोरगी. अगे ये अस्मिता, तो सचिन दिल्लीला आहे आणि तुला इथे भास होत आहेत त्याचे. अस्मिता म्हणते, ए तुम्ही दोघी का विश्वास ठेवत नाहीये माझ्यावर? अरे माझे काही भासबीस नव्हते, तो सचिनच होता, सचिनच होता, सचिनच होता, असं ती 2-4 वेळेला बोलते आणि अचानक तिला असं कसं तरी व्हायला लागतं आणि ती बेशुद्ध पडते. अस्मिता बेशुद्ध पडल्यामुळे पूर्णाजी आणि कल्पनाताई खूपच हायपर होऊन जातात. बिचाऱ्या घाबरल्यात. आधीच ती गर्भाशय आणि त्यातनं अशी बेशुद्ध झाली. जरा रिस्कच असते ना प्रेक्षकांनो प्रेग्नेंट बाईला सांभाळणं, कारण आजकाल मूड स्विंग्स फार होतात. अवघड आहे बाबा. आता या अस्मिताला सांभाळणं त्यातनं एक मोठं चॅलेंज आहे यांच्यासाठी, कारण अस्मिता थोडीशी मूडी आहे ना. असो, पण आता काळजी तर वाटणार, शेवटी लेक आहे ती त्यांची. आता अस्मिताला जागं करायचा प्रयत्न करतात या दोघी जणी. पूर्णाई आता या कल्पनाताईला म्हणतात, बाई अश्विनला फोन लाव पटकन कल्पना. आता कल्पनाताई अश्विनला फोन लावतात आणि पुन्हा एकदा अस्मिताला जागं करायचा प्रयत्न करतात. अस्मिताला जरा भोवळ आली आहे, कारण ती उन्हात त्या सचिनच्या मागे पळत असते ना, म्हणून आता थोड्या वेळाने अस्मिताला जाग येते, पण ती सचिन सचिनच करत असते. अरे यार प्रेक्षकांनो, शेवटी जीव असतो ना नवऱ्यामध्ये, आणि त्यातनं नवरा असा दुसऱ्या बाई सोबत दिसल्यावर काय वाटणार आहे त्या बाईला. असो, आता इकडे मैना आणि सदाशिव टपरीवर चहा पित असतात. अर्जुन आणि सायलीची गाडी मागून येते बरं का. आता सदाशिवला तो टपरीवाला चहा देत नसतो, कारण त्याची मागची उधारी बाकी असते. आता देतो तो चहा, पण एवढूसाक देतो. सदाशिव म्हणतो, पाय मैने किती एवढूसाक चहा दिलाय त्याने. आता चहा पिता पिता एकदम अर्जुन सायली मागून येतात, त्यामुळे सदाशिवचा घोट गळ्यातच अडकतो. अर्जुन म्हणतो, सावकाश सावकाश प्या तो चहा. सदाशिव म्हणतो, तुम्ही इथे, तुम्ही पिताल का चहा? अहो चहा द्या. मैनावती लगेच त्या टपरीवाल्याला म्हणते, ए बाबा अरे चहा दे. अर्जुन म्हणतो, घेऊ ना, आम्ही सगळं घेऊ, पण आम्हाला जे हवंय ते तुम्ही द्या. आता मैनावती म्हणते, तुम्हाला काय हवंय? सायली म्हणते, तुमच्या घरीच जात होतो आम्ही, बरं झालं इथेच भेटलात. मैना म्हणते, बाई आता काय केलं आम्ही? सायली म्हणते, आधी जे करून ठेवलंय त्याचा जाब विचारायला आलोय आम्ही इथे. दोघेही घाबरतात. अर्जुन म्हणतो, आज आमच्या प्रश्नाची खरी खरी उत्तरं द्या. सदाशिव म्हणतो, कसल्या प्रश्नांची उत्तरं? सायली म्हणते, आमच्या घरी जो गोंधळ घातला ना तुम्ही, त्याचं खरं कारण हवंय आम्हाला. तुम्ही आमच्या घरात चोरी केली म्हणून आम्ही तुम्हाला हकलवून लावलं, पण आम्हाला माहित नव्हतं तेव्हा आमच्या पूर्णाजीच्या जीवाशी खेळलात ना तुम्ही. अर्जुन म्हणतो, आम्ही पोलीस कंप्लेंट केली नाही आमच्या घरात तुम्ही चोरी केली म्हणून, पण आम्हाला ते पैसे आणि दागिने परतही मिळाले म्हणून. आता सदाशिव म्हणतो, आता काय केलंय मग आम्ही? अर्जुन म्हणतो, पण अटेम्प्ट टू मर्डर साठी तुम्हा दोघांना मी अटक करून देऊ शकतो. असं बोलल्यानंतर आता या मैनाला काही कळलं नाही. मैना सदाशिवला म्हणते, अहो काय बोलताय, हे काय होऊ शकतं, कशामुळे होऊ शकतं? सदाशिव हळूच म्हणतो, अगं ते म्हणताय आपण खून केला. आता मैना जोरात ओरडते, अगं बाई, अगं माझ्या कर्मा, अहो असं काही केलं नाही हो आम्ही, अहो खून बिन नाही केलं हो आम्ही, पाया पडतो, असं नका करू हो, आम्हाला पोलिसात देऊ नको, पाया पडते मी. अर्जुन म्हणतो, झालं का तुमचं नाटक करणं? हे बघा, रिलॅक्स रिलॅक्स. मला माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं हवी आहेत, आणि जर का आता तुम्ही खोटं बोललात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं खरी दिली नाहीत तर मात्र. आता अर्जुनने अशी अर्धवट धमकी दिली आणि एपिसोड प्रेक्षकांनो इथेच आज संपलाय. आता पुढचा प्रोमो मात्र भन्नाट आहे बरं का. प्रतिमा त्या आता देवी आईजवळ प्रार्थना करत असतात आणि देवी आईला म्हणत असतात, देवी आई आता मला सगळं आठवायला लागलंय तुझ्या कृपेने, पण ज्याचा त्रास होतो नेमकं तेच का मला आठवत नाहीये, जे मला दिसतंय नेमकं तेच का कळत नाहीये, का त्याचा अर्थ लागत नाहीये. आता देवी आईने प्रतिमा त्याला काहीतरी आशीर्वाद दिला, अशी वीजबीज चमकली आहे. इकडे साक्षीला भेटायला अण्णा आलाय बरं का. साक्षी म्हणते, अण्णा त्या अस्मिताला बघून तो सचिन लपलाय ना तेव्हापासून सगळं माझ्या हातातून निसटलंय असं वाटतंय.
महिपत म्हणतो, कसं निसटाल तुझ्या हातातून साक्षी, तुझा बाप जिवंत आहे इथे. आता साक्षी बघा महिपतला कशी ब्लेम करते आणि म्हणते, अण्णा जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीयेत. अहो तुमच्यामुळेच मला असं लपून जगायची वेळ आली आहे. पाहिलं का प्रेक्षकांनो, खून केला साक्षीने पण ब्लेम करते स्वतःच्या वडिलांना. ही महिपतच्या कर्माची फळं आहेत त्यासाठी. असो, आता अर्जुन आणि सायलीला मैना आणि सदाशिवकडनं काहीतरी भन्नाट माहिती मिळाली आहे. अर्जुन म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा महिपतशी काय संबंध आहे? सायली म्हणते, हो ना, महिपतचा या सगळ्याशी काय संबंध आहे? अर्जुन म्हणतो, आपण त्या बाईकडे जाऊयात जिला सदाशिव मैनाने तुला विकलं होतं. आता अर्जुन सायली तिकडे जातील तेव्हा त्यांना नागराज बद्दल कळेल का? येणारे एपिसोड भन्नाट असणारे प्रेक्षकांनो. त्यांनी जवळपास खूप गोष्टी रिव्हील केल्यात आणि एपिसोड खूप मोठे मोठे असतात. त्यामुळे प्लीज लाईक करायला विसरू नका. रेकॉर्डिंग करायला वेळ होतो डायलॉग भरपूर असल्यामुळे आणि त्यातनं एपिसोड आज उशिरा आलाय. प्रेक्षकांनो, बऱ्याच गोष्टी आता सत्यापर्यंत जाऊन पोहोचतायत. म्हणजे रिव्हील तर ते तसंच करताय. आता या सचिनचं काय होईल हे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच. पण आजचा एपिसोड आवडला ना, मग प्लीज लाईक करा. मंडळी, उद्या भेटूयात. ऑलरेडी आजचा एपिसोड खूप मोठा होता. टेक केअर. धन्यवाद.